नमस्कार. मी प्रदीप जोशी. आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य. कानगोष्ट. समाजात पसरत जाणारी न दिसणारी जखम. मानवी जीवनात कानांचा फार मोठा वाटा आहे. कान केवळ ऐकण्यासाठी नसतात, तर ते मन घडवण्याचे काम करत असतात. दररोज आपल्या कानावर अनेक गोष्टी पडतात. काही शब्द आपल्याला आनंद देतात, तर काही शब्द मनाला खोल जखम करतात. यातूनच कानगोष्ट या संकल्पनेचा जन्म होतो. कानगोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्याविषयी पसरवलेल्या अपूर्ण किंवा चुकीच्या गोष्टी. अनेक वेळा या गोष्टी सत्य नसतात, त्या केवळ अफवा असतात. आजच्या डिजिटल युगात जशा फेक न्यूज समाजात पसरतात, तसेच या कानगोष्टी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पोचतात. मानवी स्वभावच असा आहे की एखादी गोष्ट आपल्याला समजली की ती लगेच पुढे सांगावी असे वाटते, मात्र आपण तिची सत्यता तपासत नाही. त्यामुळे गैरसमज वाढतात, नात्यात दुरावा निर्माण होतो व समाजात नकारात्मकता वाढते. म्हणून प्रत्येकाने कानगोष्टीवर लगेच विश्वास न ठेवता विवेकबुद्धीचा वापर केला पाहिजे. अनावश्यक बोलणे टाळले तर अनेक नाती वाचू शकतात. कानगोष्ट पसरवण्यापेक्षा सत्य आणि समंजस विचार पसरवणे हेच खऱ्या माणुसकीचे लक्षण आहे.